नमस्कार, मी ऐश्वर्या वार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार। राज्य सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत 2 मोठे निर्णय। राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार। तब्बल 963 शेतकऱ्यांना होणार फायदा। पिकलेल्या आंब्यावर कोणीही दगड मारतं। मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही। ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चेवर माजी आमदार राजन साळवींचं स्पष्टीकरण। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे द्या, सुरेश धस यांची मागणी। मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद उपलब्ध असल्यास निकमांचीच नियुक्ती करण्याची ग्वाही। खासदार बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप। वाल्मिक कराड हे अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडचिरोली संबंधी केलेले कौतुक आमच्यासाठी फार मोठे आहे। गडचिरोलीच्या परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मदत मिळत आहे। त्यामुळे गडचिरोलीच्या विकासाचे सर्व श्रेय केंद्र सरकार, केंद्रीय सुरक्षा दलांसह आपल्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला प्रसार माध्यमांशी संवाद। कॅबिनेटमध्ये युनिक आयडी आणि काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे। नेमके कुठले महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत? दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आयडी आहे, तसा कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी 2-2, 3-3 डिपार्टमेंट काम करतात। काही ठिकाणी असे तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि 2 डिपार्टमेंटनी बिल काढलं। त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आयडी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी PM गतिशक्ती योजना आहे, त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत, ते कधी क्रिएट झालेले आहेत, हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील। दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहायला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही तुम्ही सुतोवाच केलेला आहे? ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केला आहे। आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे। आपल्या फाईलची मूवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून IT च्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मूवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो। लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू। सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू। सर, मंत्र्यांमध्ये मागच्या आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक आहे, कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे, केंद्र सरकारची मदत मिळते आहे, केंद्रीय दलांची मदत मिळते आहे आणि मग त्याच्यासोबत
आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली C60 यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे। आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं, देशाने पाहिलं, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं। खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो। सर, मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये कशा प्रकारे हा निर्णय असेल? मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे। अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल। ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाही आहे। आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल, तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल। जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल। त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे, म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात, तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात, याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे। त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो। आणि यासोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे 70% तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात, पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात। त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत, लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडू नये। सर, पहिल्या कॅबिनेटमध्ये महसूल विभागाने खूप शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 4800 एकर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे, काय सांगा? आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे, जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत। आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात। त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे। आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे। मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे। त्यांनी मला सांगितलंय की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो। पण मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू। देखिए, किसानों की जमीनें जो 30-40 साल पहले, चूंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए, इसलिए क्लास 2 की हो गई थी, उनको क्लास 1 की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया। सर, लालू प्रसाद यादव आता म्हणतात सर लालू प्रसाद यादवांनी बीड पोलीस स्टेशन मध्ये पॉट नेतात आहेत, त्या संदर्भात आमदार ट्विट करतात आहेत। तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात। विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा? असं आहे, न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत। पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही। सर, लालू प्रसाद यादव म्हणतात की सारे गिले शिकवे भुलाकर हम नीतीश जी को गले लगा लेंगे। ही बदललेली भूमिका मला त्यांची कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन स्वप्ने राहणार आहेत, ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाहीत।
अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील मढी कानिफनाथ देवस्थान येथे सर्व नवनाथ भक्तांसाठी कानिफनाथ देवस्थान समोर हॉटेल नाथसागरचे उद्घाटन नवीन वर्षाचे औचित्य साधत झाले। हॉटेल नाथसागर भक्त आणि भाविकांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची सर्वोत्तम सोय व राहण्याची उत्तम सोय देखील आहे। हॉटेल नाथसागरचे उद्घाटन माजी सरपंच भगवान मरकड व कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बबन तात्या मरकड यांच्या हस्ते झाले। यावेळी सर्व मित्रपरिवार आणि विशेष नाथ प्रतिष्ठान मित्रमंडळ देखील उपस्थित होते। हॉटेल नाथसागरचे मालक नजीर शेख हरून यांनी नवनाथ भक्त भाविकांचे आणि लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। बातमी आहे मालवणची। शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन 2024 ते 2025 चे खरीप हंगाम अद्ययावत ई-पीक पेरा भात ऑनलाईन 7/12 मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित 7/12 शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या याबाबतची मागणी आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरिक पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ पत्राद्वारे केली आहे। या पत्रात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे। कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व भारत सरकारच्या चांगल्या हमीभाव योजनेचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरिक पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ केली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्म द्विशताब्दी 5 वर्षांनी साजरी होणार आहे। त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा। त्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेसा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती। त्या निमित्ताने आता आराखडा तयार झाला। या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा, बरोबर 5 वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल। त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे। जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो, यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं। ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा। त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ
मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही. त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा. बघा, 5 वर्षांनी 2 गोष्टी होणार. एकीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33% महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील. त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो. याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आज आपण महाज्योतीच्या माध्यमातून अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे. आत्ताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं. महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन MPSC मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली. तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता, मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली, लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही, दर वर्षाला जी 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर, तिला लखपती दीदी म्हणतो. अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत. आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला, आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील, त्याच वेळी आपण क्रांतीज्योतींचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबळसाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला. आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्यात. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय. तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं. निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू. आणि अरणच्या संदर्भात आपण सावेसाहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे. त्याला अ वर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे. आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू. आणि मी विश्वास देतो की आपला समाज, आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे, जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होतपर्यंत सातत्याने काम करू. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. देवाभाऊ अभिनंदन. सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. गडचिरोलीतील कामाचं कौतुक. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती बीड पोलीस दलातील. सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंना अजित पवारांनी काही दिवस मंत्रिपदावरून बाजूला करावं, धस यांचं मत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. दखल घेत चौकशीची मागणी.
महाराष्ट्रात मराठी बोलण्यास सांगितल्यावर माफी मागावी लागणं दुर्भाग्य. अरेरावी करणाऱ्याला जागेवरच तोडू. मनसे मराठी युवकाच्या पाठीशी. अविनाश जाधव संतापले. वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला कोर्टाचा नकार. स्लीप ॲपनिया नावाच्या आजाराचा दाखला देत कोठडीत असिस्टंट देण्याची केलेली मागणी फेटाळली.